गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. दोन चार्ट लावलेले आहेत आपल्या इथं आता. एक निफ्टीचा 1 मिनिटाचा लावला, एक 5 मिनिटाचा लावला. तर याच्यामध्ये आता काय बघायचं आता आपल्याला? गॅप अप झालेलं आहे. ग्रीन ट्रेड लाईन इथे आहे. सिग्नल येईपर्यंत थोडी वेट करू आपण. चार्ट दिसतोय ना सगळ्यांना? हो, हो. दिसतोय. हो. या ठिकाणी रेड ट्रेड लाईन वरती 3 मिनिटाला आणि 5 मिनिटाला ग्रीन ट्रेड लाईन खाली आहे. जर याच्यामध्ये जर मार्केट आलं तर आपल्याला फार छोटी रेंज मिळणार. खाली आलं की इथून बाउन्स होणार आणि या ठिकाणी आलं की इथून सेलिंग होणार. त्यामुळे या ठिकाणी थोडं साईडवेज मध्ये राहील. पण ही ट्रेड लाईन ज्यावेळेस तोडल तर त्यावेळेस आपल्याला या झोन पर्यंत आपल्याला ट्रेड घ्यायचा. तर थोडं आपल्याला आता वाट बघायची आहे.
तेव्हा आता इथली ही येलो लाईन इथून आता कॅल्क्युलेट करायला लागली. मग थोडक्यात आता बायचा सिग्नल जनरेट होऊ शकतो इथे. ही 1 मिनिटाची टाइम फ्रेम असल्यामुळे इथं मोठी जरी कॅन्डल दिसली तरी आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके. सिग्नल जनरेट झालाय आपल्याला आता इथं. या कॅन्डलच्या ब्रेकआउटला आपल्याला कोणता घ्यायचा आहे तो ऑप्शन आपल्याला आता काढायचा. 23,950चा सीई बघायचा आहे आपल्याला. हे बघा. याचं टॉप किती दिलेलं आहे? 212. 23,950 लावून ठेवायचा. 212.20 म्हणजे 214 रुपयाला आपल्याला त्याला बाय करायचं. आपण ऑप्शन घेणार आहे ना, तर इथं तुम्हाला वरती गेलेलं सुद्धा दिसत पण बऱ्याचदा ऑप्शन मध्ये गेलेलं दिसत नाही. आणि ती कंडिशन कोणती बघायची? 214 रुपयांनी बाय करायचं आहे, पण इथं बाईंगचं स्पीड हे 80%च्या पुढेच पाहिजे. ऑर्डर टाकून ठेवू शकता. 214 रुपयाची ऑर्डर टाकतोय मी.
समजून येते ना ऑप्शन कसा काढला? हो, ते ब्रेकआउट कॅन्डल म्हणजे ज्यावेळेस सिग्नल जनरेट झाला त्याचा कॅन्डलचा हाय आहे ना, त्या हो हो, हायची प्राइस नुसार आपण ते ऑप्शनचं हे काढलं. आणि बरोबर. एंट्री कशी काढली आपण 214? या ऑप्शनचा टॉप किती दिलेला आहे तो, अच्छा. जो ऑप्शन ओके. तयार केला आपण, काढलाय, हा, त्याने आता त्याचा हाय. आपली सकाळचीच आहे, सकाळची सुरुवात असल्यामुळे आपल्याला त्याचा टॉप किती गेलेला आहे तो आपल्याला जागेवर मिळाला. ओके. नाही तर मग आपल्याला काय बघावं लागलं असतं की बाबा त्या कॅन्डलचा हाय किती गेलेला आहे. अच्छा. आता थोडं खाली येऊन इथं खाली टेस्ट करून जरी वरती आला तरी आपल्याला काही हम्म. नाही, आपल्याला ऑप्शन मिळालाय कोणता घ्यायचा आहे तो. हा. आता या ठिकाणी कसा सिनेरिओ होऊ शकतो, हा इथून खाली येईल खेळत खेळत, मग इथून असं वरती येईल, एक ट्रेड लाईन पडेल, ती ट्रेड लाईन ब्रेकआउट झाली की मग परत या ट्रेड लाईन पर्यंत येईल. हम्म. तर मग हा ज्यावेळेस असा ब्रेकआउट होतो, त्या ब्रेकआउटच्या वेळेस सुद्धा इथं ऑप्शन घेताना 80%च्या पुढे असेल तर मग बाय साईडला बसून जायचं, आपल्याला सेल साईड बघायची नाही तोपर्यंत. अच्छा. आता आपला विचार फक्त बाय साईडचा, जर आता इथं सिग्नल जर चेंज झाला तर आपल्याला सेल साईडचा विचार करायचा, नाही तर करायचा नाही. ओके. म्हणजे ही स्ट्रॅटेजी फक्त ट्रेड लाईन वरतीच डिपेंडेबल आहे का? नाही, तसं नाहीये. ही कशावर आहे सर, इंडिकेटरवर सुद्धा आहे, आणि तुम्ही ओके. ट्रेंड नुसार सुद्धा घेऊ शकता. म्हणजे हे जे इंडिकेटर इंडिकेटर तुम्हाला देतो तो ट्रेंड कोणता येतो, पण तुम्ही एंट्री हम्म. झाली हे जे मार्केट खाली येतं ना बऱ्याचदा, हम्म. तुम्ही कन्फ्युज होऊन जाता नेमकं काय आहे, कुठपर्यंत येणार ते मार्केट, इथपर्यंत खाली येणार आहे या ट्रेड लाईन पर्यंत टेस्ट करायला. अच्छा, या ट्रेड. ओके. या ट्रेड लाईनच्या जवळपास येईल, इथून परत एक बुलिश पॅटर्न म्हणून वरती येईल. आता हम्म. तर एक मोठ्या मोठ्या झोन मध्ये आज मार्केट साईडवेज राहणार, इथं वरती टच करत, इथून परत सेलिंग हम्म. होणार, परत हा इथं येणार आहे. जेव्हा जेव्हा तो या ट्रेड लाईनला येईल तेव्हा इथून बाउन्स करणार आहे, आणि या ट्रेड लाईनच्या जवळपास आला की तिथून सेलिंग देणार आहे. अच्छा अच्छा, मग त्या रेंज मध्ये फसणार आहे. हो, या दोन ट्रेड हम्म. मध्येच. ओके ओके ओके. मग थोडक्यात त्यांनी एक झोन तयार केलेला आहे तिथं आता. हम्म. झोन हे बघा हा, करेक्ट. हा. हे बघा, एवढ्या चौकोनातच तो हा. फिरणार. हम्म. आता हे या मधला जो झोन होता तो काय होता, हा हम्म. तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेमवर लक्षात येईल मी काय बनवलेलं आहे इथं. या ठिकाणी पहिला एक सेलिंग झोन होता, तो ब्रेक करून वरती आलं मार्केट, त्याचा पुल बॅक झाला. हा, हम्म. एवढ्या भागात मार्केट फिरत राहील थोडा वेळ. अच्छा. मोठ्या टाइम फ्रेमवर पण काय आहे, ग्रीन ट्रेड लाईन वरती, ही ग्रीन ट्रेड लाईन जर एकदा क्रॉस झाली तर मग तुम्ही बाय साईडला बसू शकता या टॉप पर्यंत. बरोबर. या टॉप पर्यंत तुम्ही बसू शकता, पण हा जर टॉप तुटला हम्म. तर अजून वरती येईल. करेक्ट. हा. तर आपल्याला म्हणजे कसं आहे, तुम्ही कामात असता दिवसभरात, ज्यावेळेस तुम्ही कामातून मोकळे होता तेव्हा मार्केटकडे बघता, मग असं विचार येतो अरे बापरे भरपूर वरती आलंय, मग मी आता फूट घेतो. हम्म. पण फूट केव्हा घ्यायचा, जर काही सेनरिओ दिसतोय का तुम्हाला त्याच्यावर, बाईंग झोन सेलिंग झोन काही तयार झालेली दिसतात आहेत का, तर नाहीतर एक त्यावेळेस. अपॉर्च्युनिटी पाठ बघा, आता ज्यांची ही रॅली मिस झाली त्यांना या ट्रेड लाईनच्या हम्म. अपॉर्च्युनिटी आली. बरोबर.
सेलिंग झोन तुटलेला आहे, हा कट करून टाकतो. इथं सेलिंग झोन बनवलेले होते. हा सेलिंग झोन होता, हा बाईंग झोन आहे मोठा. इथूनच मोठे हम्म. मला बॉटम दिलेलं आहे. आता या ठिकाणी मार्केट खेळत आहे. या ट्रेड लाईनच्या वरती तो असंच वरती येईल, परत इथं कुठेतरी येऊन टेस्ट करत परत वरती जाईल. याला टेस्ट करत जाईल आणि सेल केव्हा येईल? ज्यावेळेस ही ट्रेड लाईन ब्रेक होईल. ही रेड ट्रेड लाईन जी आहे अच्छा. तिथून खालून वरती आलेली, त्यावेळेस मग आपला सेल हम्म. ओरिजिनल चालू होऊन जाईल. आता हा बाय मध्ये आलेला ओके. आहे. ग्रीन ट्रेड लाईन सो वरती आहे, रेड ट्रेड लाईन खाली आहे. रेड ट्रेड लाईनला टेस्ट करणार, वरती येणार. कंटिन्यू त्याचा तोच खेळ चालतो. हम्म. 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 पण जर समजा ही रेड लाईन तोडली आणि ही ग्रीन ट्रेड लाईन याच्यामध्ये जर आलं, तर समजायचं हे पुढचे 2-3 दिवस तुमचे साईडवेज जाणार आहे. हे मी 5 मिनिटाच्या अच्छा. टाइम दाखवतो. ओके ओके ओके. म्हणजे तुमचं जे बुधवार गुरुवारचा दिवस असतो तो मॅक्झिमम याच्यामध्ये जाणार. मग त्यामध्ये तुम्हाला इथं हम्म. कुठे वाढलेलं दिसत नाही. अच्छा. आता आणखी एक क्वेश्चन होता. समजा आपण आता 23,950 सीई पाहतोय आणि आपण एंट्री तर विचार केली 214 ला, आणि हम्म. आपल्याला माहिती आहे की ट्रेड लाईन पर्यंत आलं आणि तिथून बाउन्स बॅक मिळण्याची शक्यता आहे. मग तिथं पण आपण प्लॅन करू शकतो का काय बाय करण्याचा का नाही? एक पॉझिटिव्ह काहीतरी एक तयार होऊन जाणार. पॉझिटिव्ह अच्छा. सेनेरिओ तयार होऊन जाईल, त्याची प्राइस ऍक्शन होऊन जाईल, नाही तर हे ब्रेक करून खाली पण येऊ शकतं. ओके. मार्केटनुसार आपला इंडिकेटर चालणार आहे. आपल्या इंडिकेटरने बाय दिलं म्हटलं मार्केट बायलाच जाणार असं नाहीये, पण आपल्याला याचे जे काही नियमन आहेत, या नियमानुसार हम्म. आपल्याला चालायचं. ओके. आणि एंट्री आपली क्लोजिंग नंतरच ना, कॅन्डल क्लोजिंग नंतरच होईल ना? हो हो एनिवेज आपण हे म्हणजे टार्गेट प्राइस एंट्री जर लावूनच ठेवणार ना 214, मग काही टेन्शन नाही. हो बरोबर. हम्म. तेव्हा आता ही ट्रेड लाईन तोडून खाली आल्या. हम्म. मग बरेचदा असं इंडिकेटर बघितलं होतं, इथून फॉल्स सिग्नल येतोय. फॉल्स सिग्नल नाही तर वरती आलेलं दिसतंय, पण इथं तुमचं ब्रेकआउट झालंच नाही तो. हम्म. अशा ऑर्डर कॅन्सल परत. ऑर्डर त्यासाठी हम्म. ₹2 वरती लावून ठेवा. ₹2 महाग घ्या. करेक्ट. ती एक वेळ चालेल. हम्म.
आता इथं ऑप्शनच्या चार्टवर जर बघितलं आपण, या हम्म. ठिकाणी ही ट्रेड लाईन तुटलेली आहे. हो. या ट्रेड लाईनच्या वरती आलं तर तुम्ही बायचा सिनेरिओ धरू शकता. पण ते इथेच तुम्ही अच्छा. एकदम बाय बाय घेतला असं तर इथपर्यंत आल्यानंतर फार तुम्ही टेन्शन मध्ये आला असता, अरे बापरे आता काय करायचं. हम्म. करेक्ट. हा. पण बँक निफ्टी आज वीक आहे बहुतेक, त्यामुळे निफ्टीवरती इम्पॅक्ट आहे. कळेल. बाईंग झोन येईल. हम्म. इथूनच मोठी रॅली दिली इथून. तेव्हा हा. करेक्ट. हम्म. आता या ठिकाणावरनं जरी बँक निफ्टी बाय म्हणून जरी बसलं आणि स्टॉप लॉस याच्या खाली जेव्हा स्टेबल होईल ते तो लावलं, जी कॅन्डल याला ब्रेक हम्म. या झोनला, त्या कॅन्डलचा लावून तुम्ही बाय मध्ये बसू शकता. अच्छा. पण सेलचं सिग्नल हे थोडं थांबावं लागेल. हम्म. 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 हे ब्रेक झाल्यानंतर तुम्ही सेलमध्ये बसा. ऍक्च्युअली तुम्ही या करेक्ट. हा. सेल बसला असता इथं, तर इथपर्यंत तुम्हाला रॅली मिळाली असती. हा. पण आता जर नुसतं बाय घेऊन बसलो आणि मग खेळत खेळत हे जर तोडून खाली आलं तर मग ते तुमचा टाइम डिके होऊन जाईल उगाच. हम्म. या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला कळत, बाय मध्ये येतो. या ट्रेड लाईनच्या आसपास इथं आपल्याला बायचं सिग्नल मिळून जाईल त्याचं. हम्म. हे बघा, इथं वीक बनती कॅन्डलला, इथं फुल बाईंग चालली. घेऊ शकता इथं, हा छोटा स्टॉप लॉस ठेवू शकता तुम्ही. 166 चाललेलं आहे. 131 30 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवून चालू शकता तुम्ही, जर तुम्हाला बाय साईडला आत्ताच बसायचं असेल तर. मेन सिनेरिओ इथूनच आपलं बाय चालू होणार आहे. म्हणजे 166 इंटू 130 चा स्टॉप लॉस आणि टार्गेट 214 ना. 214 पहिलं, 214च्या पुढे दुसरं काय असेल हा. ती करेक्ट. द्यायचं तुम्ही. इथंच आता बराच वेळ खेळत राहणार आहे. आता इथे बघा, आज नवीन बॉटम दिलंय इथं स्पॉटवर, पण ऑप्शन मध्ये इथं काय दिसतंय आपल्याला, सीई ला वरती आलेलं दिसतोय. बाईंग दिसते. हा. नवीन बॉटम दिलंय म्हटल्यानंतर आपला आता ऑप्शन इथं पाहिजे होता. करेक्ट. मग आज ट्रॅप करायचं हे चाललेलं आहे यांचा मूड. हम्म. 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 फेक ब्रेकडाऊन झालं. ब्रेकडाऊन असेल किंवा ब्रेकआउट असेल, दोन्हीपैकी एक काहीतरी फेक झालेलं आहे. हम्म. 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 झालं सेलचं सिग्नल, ब्रेकआउट झालंय.
ट्रेनचे हा. आपल्याला ऑप्शन हे धरावं लागेल आता. सेलचा. हा पाहू शकता तुम्ही, 2400चा फूट ऑप्शन. ओके. चोवीस शंभर महाग होतोय फार. हा घेऊ शकता तुम्ही, 24,050. हम्म. आता चाललेला आहे 229 रुपये. 200 रुपयाचा स्टॉप लॉस लावून तुम्ही चालू शकता हे. हम्म. 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 आणि आता सेलमध्ये सुद्धा तुम्हाला 97% आहे, म्हणजे आता हे बघा, सिग्नल पण मिळाला, म्हणजे ब्रेकआउट सुद्धा झालेला आहे. हम्म. 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 आणि 99% पर्यंत तुम्हाला व्हॉल्यूम सुद्धा आहे, 80% पुढे. अच्छा. 250. दोनशे वीसची ऑर्डर लावली आहे. लिक्विडिटी फार वाढलेली आहे, बाकी काही नाही. आता ते लॉट साईज वाढल्यामुळे ना. हम्म. दोनशे रुपये किती आहे? हेडलाईन 189 लावली. बघितली. align.
माझी ऑर्डर 220 ला आलेली आहे आणि 30 पॉईंटचं 190चं एस एल ठेवलेलं आहे म्हणजे या ट्रेड लाईनच्या खाली. लॉट साईज फार मोठी ठेवायची नाही. ऑप्शन कसा चूज करायचं हे तर समजले आता आपल्याला. हो. आता जर हा व्हॉल्यूम इथे जर ड्रॉप झाला 80% खाली तर मी स्टॉप लॉसच्या अगोदरच एक्झिट करून टाकेल. ओके. एकदा एंट्री झाल्यानंतर आपल्याला कुठं बघायचं, एक तर स्टॉप लॉसची किंमत आणि हा व्हॉल्यूम. टार्गेट येईपर्यंत तरी आपल्याला तो स्टेबल पाहिजे.
पण त्या लॉट साईज वाढल्यामुळे सारखं धरसोड सुद्धा करता येत नाही. जे लोक दिवसातून 10-10, 20-20 ट्रेड करायचे त्यांची सुद्धा म्हणजे आता फार हे होत आले. कट. माझी पोझिशन कट झाली. अतुल सर, तुम्ही घेतलेलं आहे का? एक्झिट घ्या करून. नाही नाही घेतलेलं नाही. ओके. इथे आता परत बायचा सिग्नल जनरेट होऊ शकतो सर. नाही, अजून तरी नाही होणार. आता ही ट्रेंड लाईन तोडली ना त्यांनी ते. या लाईन जे नाही, नुसत्या ट्रेड लाईन नुसार येत नाही. नाही का? नाही नाही, नुसत्या ट्रेड लाईन नुसार कधीच सिग्नल येत नाही आपला. अच्छा. यामध्ये पेशन्स फार लागतात. हम्म.
आता हा सिग्नल इथून रिव्हर्स झाला, याच्या वरती जर आला तर मग इथं तुम्हाला बायचं सिग्नल येईल वरती. पण हा झोन तुटल्याशिवाय आता एंट्री करता येणार नाही, कारण की हे डिस्टन्स आपल्याला होतं सफिशियंट 40 पॉईंट मिळण्या एवढं, हम्म. 60 पॉईंटचं. पण याच्या वरती जर सिग्नल आला तर तो इथून सुद्धा परत फिरू शकतो. त्यामुळं हा ब्रेक थोडस रिस्क. हा हा ब्रेक झाला, त्याचा एकदा पुल बॅक आला, मग वरती आपल्याला परत जाता येईल. तर मेन आपल्याला 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमला एकच विचार करायचा आहे की आपल्याला हे तुटला पाहिजे. अच्छा. आता हा सेलिंग झोन. हा खालचा बाईंग झोन हा तुटलाय, पण इथं अजून तो रिटेस्टला आलेला आहे इथं. हम्म. तर तो इथूनच बाउन्स घेऊन जर इथपर्यंत आला परत, तर मग ते अवघड आहे आपल्याला. म्हणून आपल्याला सेलमध्ये लगेच थांबायचं नसतं. आपण ऑप्शन घेतो, किंमत घेतो, त्या ऑप्शनच्या प्राइस केव्हाही ते लगेच ड्रॉप करत चालतात. ओके. तुम्हाला ट्रेड लाईनच्या ह्याच्यानुसार बसू शकता तुम्ही. ट्रेड लाईनचा हा छोटा स्टॉप लॉस ठेवा, इथपर्यंत घ्या टार्गेट. म्हणजे आपल्याला पाहिजे त्या ह्याच्यानुसार हे करू शकतो आपण. पण मी काय हम्म. पाहतो, सिग्नल पाहतो, व्हॉल्यूमचा स्पीड पाहतो. आता व्हॉल्यूमचा स्पीड बघा तुम्ही कसं आहे. याच्यामध्ये तुम्हाला बाय. प्रीमियम काहीच कमी जास्त दिसणार नाही, तेवढ्याच रेंजमध्ये तो प्रीमियम खालीवर होणार आहे. हम्म. मग कालांतराने जास्त मोठा लॉस असेल तर आपण मोठं जाऊन द्या, आता गुरुवारपर्यंत एक्सपायरी, मग आता गुरुवारी बघू आपण काय होतंय ते. हम्म. आपल्याला असं नाही थांबायचं. आता हा 220 पर्यंत आला परत, तर माझी पुन्हा एंट्री होईल या ठिकाणापासून, 220 पासून. हम्म. तर नेट पॅक संपलंय सर. झूम मुळे. हो, सकाळपासून चालू आहे. ओके. 90% झालंय. तुम्ही वायफाय वापरायचा सर. हा. हा. ट्रेडिंगला जर बसताय ना, तर वायफाय वापरायचा. बरोबर. कारण की मला सुद्धा पहिल्यांदा असाच प्रॉब्लेम यायचा, तर मग मी वायफाय वापरायला सुरुवात केली. तर वायफाय पहिल्यांदा मी मोबाईलचा पोस्टपेड करून घेतला होता. अच्छा. त्यामुळे म्हणजे 3.5-4 वर्ष झाले म्हणजे माझं पोस्टपेडच चालू आहे नंबर. अच्छा. महिन्याला 500 रुपयाचं बिल, त्याच्यामध्ये फोन पण वापरायला वायफायच्या हिशोबाने आपण वापरतो. बरोबर. फोन फोन म्हणून नाही, तर वायफाय म्हणून वापरायचं. पण आता मला हे स्ट्रीम वगैरे सोडवावी लागते, म्हणून मी डायरेक्ट वायफायच घेतलेला आहे. अच्छा. आता मेन म्हणजे काय, आता एक बघा, हा जो मोठा बॉक्स आहे, हा या डायरेक्शनला तुटलेला आहे. तर आपल्याला खालच्याच बाजूला शक्यतो आपल्याला मिळणार आहे. संपीला. हा, वरती आलं तर चांगलंच आहे आपल्याला, त्याचा नाही काही इश्यू. वरती आला तर या ठिकाणी आपल्याला बायचा सिग्नल मिळाला, तर हे तुटल्यानंतर आपण घेऊ. आता हा बॉक्स तुटल्यानंतर घेतो मी. पण आता हा बाईंग झोन तुटलेला आहे, इथं टेस्ट करून खेळत आता तो येईल खाली येतो. फार स्लो मध्ये येणार तो. मग थोडक्यात अख्खा दिवस तो घालवू शकतो आपला.
अप साईडला स्ट्रेट आलं तर चांगलंच आहे आपलं, तसं नाही issue. ठीक आहे, हे तुटलंच पाहिजे इथली. साईडवेज मध्ये शक्यतो थांबणार आहे. 5 मिनिट टाइम फ्रेम काय दाखवते आपल्याला? या ट्रेड लाईनच्या वरती बाय मध्ये येईल. म्हणजे ही जी लाईन आखली होती ना, त्याच्या वरतीच तो बाय मध्ये येतो. तर 5 मिनिटाचा सेलचा सिग्नल आहे. तर हा सिग्नल जो आहे, हा कमीत कमी 2 ते 3 दिवस आपल्याला होल्डचा असतो. अच्छा. हो. इथे सिग्नल निघाला 1, 2, आज तिसऱ्या दिवशी सिग्नल मिळाला आपल्याला. आणि रिव्हर्सल आला तरी तुम्हाला 2 दिवसातच रिव्हर्सल मिळून जातो. साईडवेज मध्ये सुद्धा 1, 2, 3, 4 4 दिवस तुम्हाला सिग्नलच नाही दिलेला. आणि बाकी मग ट्रेंड मध्ये जो सिग्नल बघा तुम्ही, 1, 2, 3, 4 5व्या दिवशी सिग्नल मिळून जातो. पाच मिनिटाला सेलचा सिग्नल आहे म्हटल्यानंतर 1 मिनिटाचा आपल्याला सेलमध्येच आपल्याला शक्यतो बघत राहायचं. तेवीस 950 चाललाय होता, त्याला 200. नाही, येऊन द्या ना, हा खाली येऊन द्या, तसं नाही इश्यू. आता होणार काय, ही जशी लाईन आहे तशी इथून एक लाईन पडेल वरती, ट्रेड लाईन. ही पुढची लाईन कट होऊन इथून पडल आणि इथून पडली की मग तिच्या ब्रेकआउटला खाली परत सेलमध्ये आपल्याला बसता येतात. थोडक्यात इथून अशी तुम्हाला ट्रेड लाईन पडू शकते, ही ही जशी पडली तशी अशी तिरकी. जर सेलमध्ये येणार असेल तर, बायमध्ये येणार असेल तर आपल्याला सिग्नल येईलच, त्याचा काही इश्यू नाही आपल्याला. पण 5 मिनिटाचा सेलचा सिग्नल जनरेट झालाय म्हणजे थोडक्यात सेल साईडलाच आपल्याला बसावं लागतं. आता बँक निफ्टीचा या ठिकाणी इथं त्यांनी अजून धरलेले आहे.
जमील सर, समजतंय हळूहळू. हा सर, काय म्हणला? समजतंय का म्हटलं हळूहळू? हो 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 हो. ओके. फक्त एवढंच आहे, एखादा एसएल जर गेला तर आपलं डोकं लगेच खराब नाही होऊन द्यायचं की बाबा आपल्याला आता समोरच्याने आपल्याला लॉस दिलाय तर आपण परत रिव्हेंज घ्यायचा आहे, डबलनी दुसऱ्या बाजूने काढू, असं नाही करायचं. ओके. आता माझं इथं 25 पॉईंटचं नुकसान झालं, सॉरी 30 पॉईंटचं. मी 30 पॉईंटचं एसएल ठेवलेलं होतं. मी लगेच म्हणजे दुसऱ्या बाजूला एंट्री केली नाही, लगेच वेट करायचं. कारण की आता आपले सिग्नल तर त्याच डायरेक्शनला आहे, आपल्याला त्याच डायरेक्शनला हे पाहायचं. आता परत अच्छा, एंट्री सिग्नल. करताना मी काय बघणार, इथं आपल्याला व्हॉल्यूमचा स्पीडवर हम्म. बघणार. 220च्या पुढे आल्यानंतर इथे जर समजा व्हॉल्यूमचा स्पीड 80%च्या पुढे असेल तर मग मी सेल साईडला एंट्री घेणार परत. ओके.
नंतर काय करतोय? 210. किती टक्के दाखवतोय अजून? 220 क्रॉस झालाय त्याला. आता पुन्हा थोड्या वेळ इथे येईल खाली. अजून पर्सेंटेज वाढलेलं नाही आपल्याला. 82, 83. प्रीमियम वाढत नाही. हा. ते खाली येत आहे, पण इथे या ठिकाणी प्रीमियम वाढत नाहीत आपले. करेक्ट. सर ऍस्ट्रॉलॉजीचा इम्पॅक्ट होतो का हो शेअर मार्केटवरती? तसं भरपूर जण विचार म्हणतात की होतो होतो म्हणून. नाही, तसं काही नसतं सर. हे नाही खरंच ना. सगळं. अच्छा.
एस्ट्रॉलॉजी फक्त ऐकायची असते. आता तसं माझ्यासाठी भरपूर काय 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 सांगितलेलं आहे. आहे ना. तेवढं सक्सेस नाही होतं. ते फक्त आपलं एक पाहण्यापुरतं ठीक आहे. नाही म्हणजे ते एस्ट्रॉलॉजी म्हणजे ते फुल मून म्हणजे अमावस्या पौर्णिमा त्यानुसार जे हाय लो बनतात ते वर्क करतात काय? नाही. नाही ना. नाही. ओके. कोणत्या 33 ला एंट्री करतोय मी. तर तुमचं गाव कोणतं? माझं गाव शिरूर आहे सर. शिरोळे. शिरूर शिरूर आपलं शिरूर, अच्छा अच्छा, पुणे. हा हा. अंगणवाडी तिथे. ओके 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 ओके. 33 ला एंट्री झाली माझी. अच्छा. आपण काय करता सर? सर मी ॲक्सेंचर मध्ये आहे. कुठे? ॲक्सेंचर बेंगलोरला. ओके. हम्म. हे बघा आता. बदली का ट्रेड लाईन कुठे? हा. ऑप्शन तिचा ब्रेकआउट झालेला आहे. म्हटलं आता हा वरती येणार आता आपण. 233चा स्टॉप लॉस मी आणतोय आता 200 वर. स्टॉप लॉस मस्ट आहे बरं का. कारण मार्केट कोणत्या हो. डायरेक्ट जाईल हे सांगता येत नाही. मार्केटची मुवमेंट ज्या बाजूला होईल त्या बाजूला आपल्याला सिग्नल येतो. हम्म. आता हा छोटा बॉक्स तयार केलेला होता, बॉक्स तोडलेला आहे, त्याचा रिटेस्ट पुलबॅक सुरू झाला आणि तिथून आता अच्छा. खाली येत आहे. फार स्लोली स्लोली येणार आहे आता. 94% दिसतंय म्हणजे एक दोन कॅन्डल मध्येच तो टार्गेट तुम्हाला देऊन टाकत. आता 270 280च्या आसपास मी माझं बुक करून टाकणार. ओके. जेवढे गेले त्यापेक्षा थोडेसे आपले वरती मिळाले, 10-20 पॉईंट विषय क्लोज आजचा दिवस. आज पूर्ण हा. पॉईंट नाही मला मिळू शकत, काय हरकत नाही, मी दिवसभर काय थांबणार नाही. बरोबर. नंतर डायरेक्शनल ट्रेडिंग नुसार मग त्या डायरेक्शनला स्लो मध्ये जाईल, मग एक परत ब्रेकडाऊन देईल. ते आता ते त्याचं दिवसभर काम चालू राहणार. हा. आता हाय इथेच खेळत 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 येईल आणि इथून असं वरती एकदम पटकन देऊन टाका. विक्स वाढतोय म्हणजे प्रीमियम काय आपले हे डीकेवर राहणार आहे. विक्स जर वाढत असेल तर म्हणजे ते काय पॉझिटिव्ह असतं की निगेटिव्ह असतं? व्हॉलिटिलिटी चांगली वाढते त्याच्यामध्ये, म्हणजे बाय साईडला असू द्या नाही तर सेल साईडला असू द्या. अच्छा अच्छा अच्छा. त्याच्यासोबत तुम्हाला मार्केटचं स्पीड पण मिळालं पाहिजे, तर तुम्हाला ते प्रीमियम वाढतात. मार्केटचं स्पीड जर नाही ओके. मिळालं तर प्रीमियम डीके होत जातो. अच्छा अच्छा अच्छा. ओके.
245 चालू आहे, 50. 265च्या पुढे गेलं तर आपल्याला क्विक मध्ये हे मिळून जाईल. 265चा हाय आहे त्याचा आतापर्यंतचा. हा. 260. आता एखाद्या नवीन माणसाने बघितलं तर काय म्हणणार, या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस गेला. इथे आपली एंट्रीच झाली नाही, तुम्ही स्वतः बघितलं. इथे झाली, या ठिकाणी आपण एक्झिट झालो, पुन्हा एंट्री झाली ना, आता आपलं प्रॉफिट चालू आहे. दोन करेक्ट. हा. आता शक्यतो लॉस करायची इच्छा होत नाही, ऑन कॉस्ट असेल लावून टाकतो. कारण पहिले आपल्याला 30 पॉईंटचं नुकसान दिलेलं आहे, 30 पॉईंटचं आता प्रॉफिट दिसतंय, तर ऑन कॉस्ट वरच शक्यतो थांबायचं. ओके. दोनशे 234. या ठिकाणी बायचा सिग्नल मिळाला तर हा 300 पर्यंत क्रॉस करू शकतो आरामात. कॅल्क्युलेशन करायचं काम चालू झालं त्याचं. मागचा जो बायचा सिग्नल असेल त्याच्या पॅरामीटर तो घेतो यावर. 282 येऊन द्या 300 पर्यंत त्याला आता. काय आपला ऑन कॉस्ट असेल. कमवून 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 300 300 300. 296चा टॉप दिलाय त्यांनी.
या कंडिशनला आपल्याला मग जास्त भीती वाटते, अरे 2-4 पॉईंट वरनच आपलं जातं काय मागं. काय अवघड वाटतंय का याच्यामध्ये सर? तीनशेला आपल्याला एक्झिट करायचं. गुड. झाले. सकाळचे 30 पॉईंट पण निघले रिकवर होऊन, आणि 40 पॉईंट मला मिळाले. झाला आजचा ट्रेड आपला इथं कम्प्लीट झाला.